नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, जेव्हा इकडे ऑफिससाठी निघालेला असतो तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. आणि जीवा म्हणतो, नंदिनी तू वेडी आहेस का? जीवा म्हणतो, आपल्या दोघांमध्ये जर कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी ते तुझं करेल. जीवा म्हणतो, मी बघेल दुसरं स्वप्न आणि मला फक्त हे ऑफिसला जायचं नव्हतं एवढंच. जीवा म्हणतो, काय करणार, कदाचित ऑफिसलाच मी हवा आहे, तुम्हाला जाऊच देत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, इकडे जीवा थोडंसं तिचा मूड रिलॅक्स करण्यासाठी म्हणतो की बाय द वे काय दिलंय टिफिन मध्ये? बटाट्याची भाजी, मसाले भात का सलाड, आणि स्वीट मध्ये काही दिलंयस ना? आणि प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीला मागचा सीन आठवत असतो. जेव्हा तिला सांगतो की आजपासून मी ऑफिसला जाणार आहेत. आणि हे नंदिनीला ऐकून खूप आनंद होतो आणि ती म्हणते की खूप खूप छान न्यूज दिली तुम्ही मला. नंदिनी म्हणते, एक काम करा, तुम्ही आवरून घ्या, मी तुमच्यासाठी टिफिन रेडी करते. मी एक काम करते, बटाट्याची भाजी करू. आणि प्रेक्षकांना हा सीन त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिलेला आहे. आणि तेवढ्या तिकडे जीवा म्हणतो, जे दिलं ते खाईन मी. आणि नंदिनीला म्हणतो की गोड द्यायला कुठे काही गोड घडलंय. जीवा म्हणतो की एका अर्थी मी ऑफिसला जातोय ना ते बरंच आहे. काय आहे, इथून पुढे मला कोणी उपटसुपट नाही बोलणार. मी पण इतरांसारखं रोज कामाला जाईल, संध्याकाळी दमून भागून घरी येईल. या घरातला माझा मान वाढेल त्याच्यामुळे. जीवा विचारतो, वाढेल ना? नंदिनी म्हणते, नक्की. जीवा म्हणतो, बाय द वे तू हा डब्बा दिलायस तर खरं, पण मला माहित नाही हा डब्बा खायला वेळ मिळेल की नाही. खूप काम असणार आहेत ऑफिसमध्ये. कधी नव्हे ते जीवाने वेळेला इतकं महत्व दिलंय, बघूया आता की वेळ जीवाला महत्व देते की नाही. जीवा म्हणतो की जातं. आणि प्रेक्षकांनो, इकडे नंदिनी रडतच असतं आणि ती म्हणते की निघताना येतो म्हणावं. आणि प्रेक्षकांनो, जीवा म्हणतो की आयुष्याचं पहिल्यांदा काहीतरी बरं करायला चाललोय, शुभेच्छा नाही देणार. आणि प्रेक्षकांनो, हा जीवा नंदिनीच्या पाया पडायला जातो आणि नंदिनी त्याला अडवते. आणि प्रेक्षकांनो, नंदिनी नजरेने त्याला नाही असं खुणवते आणि प्रेक्षकांनो, तिला खूप म्हणजे खूप रडायला येतं. आणि प्रेक्षकांनो, जीवा तिचे अश्रू पुसतो आणि तिला सांगतो की स्माइल ठेवायचं चेहऱ्यावर. प्रेक्षकांनो, इकडे जीवा निघायला निघतो आणि तेवढ्यात त्याची म्हणजे नंदिनीची ओढणी त्याच्या घड्याळाला अडकते. प्रेक्षकांनो, जीवा तो धागा तोडतो आणि तिला खुणवतो आणि येतो. आणि प्रेक्षकांनो, जीवा गेल्यानंतर नंदिनी म्हणते की माझ्यासाठी जीवाने हार विकलाय, म्हणजे हे सगळं आजींच्या हारापासून सुरू झालंय. मी तो दागिना परत मिळवून जीवांवरचा एक तरी आरोप मिटवून दाखवेल, त्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. प्रेक्षकांनो, जीवा खाली उतरतो आणि आई त्याची वाट बघतच असते बहुतेक, कारण ती दही साखर घेऊन आलेली असते. आणि नंदिनी हे सगळं वरतून बघत असते. आई म्हणते की छान दिसतोय. आई म्हणते की नीट जा. जीवा म्हणतो की आई नको काळजी करूस. जीवा म्हणतो, मी काही युद्धाला नाही, ऑफिसला चाललोय. आणि आई म्हणते की तुझ्या मनात जे युद्ध चालू आहे ते दिसतंय आईला. आणि प्रेक्षकांनो, इकडे मानिनीताई त्याला दही साखर देतात हातावर आणि तो ते घेतो. मानिनीताई म्हणतात, मी माझ्या मुलाला दुखातही बघू शकत नाही, पण त्याच्यासाठी काही करूही शकत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, मानिनीताई म्हणतात की तू सांग काय करू मी. जीवा म्हणतो की माझा विचार करून टेन्शन घेऊ नको. जीवा म्हणतो की आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या आवडीप्रमाणे नाही करता येत. आणि आता बाबांनी ढकललायत ना मला पाण्यात, थोडंसं बुडू दे, त्याशिवाय मला पोहता येणार नाही. आणि प्रेक्षकांनो, इकडे मानिनीताई त्याच्या गालावरनं प्रेमानं हात फिरवतात आणि म्हणतात की शहाणा आहे माझं बाळ. आणि प्रेक्षकांनो, जीवाच्याही डोळ्यात पाणी येतं. आणि मानिनीताई म्हणतात की जीवा, बाबांबद्दल काही मनात अडी ठेवू नकोस. ते जे काही विचार करताहेत ते तुझ्या भल्याचाच आहे. मानिनीताई म्हणतात की जा, ऑल द बेस्ट. मानिनीताई म्हणतात की बाबा थांबले आहेत बाहेर गाडीत, त्यांच्याबरोबरच जा.
प्रेक्षकांनो इकडे जीवा म्हणतो की एक विचारायचं होतं, निदान तू तरी माझ्यावर रागवली नाहीयेस ना? आणि प्रेक्षकांनो मानेताई म्हणतात की रागवली असली जरी तरी असा अबोला नाही धरता येणार मला, कारण मी आई आहेत ना तुझी. जेव्हा आईचं प्रेम आणि बाबांचं प्रेम नेहमीच वेगळं असतं. आई म्हणते की जेव्हा तू बाबा होशील ना तेव्हाच तुला हे कळेल. आणि प्रेक्षकांनो आईचं हे बोलणं चालू असतं तेवढ्या तिथे पार्थ येतो आणि जीवा म्हणतो, अरे बडे भैया, रागवला असशील ना माझ्यावर? इतकी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवली, तुला सांगितली नाही. आणि जीवा म्हणतो प्रेक्षकांनो, फक्त आजच्या दिवशी राग बाजूला ठेवून या तुझ्या छोट्या भैयाला जवळ करशील? माझा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे रे, माफ करशील मला? आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात त्याला बाबांचा फोन येतो आणि तो फोन रिसीव्ह करतो. आणि म्हणजे इथे जीवाचं बोलणं अर्धवटच राहून जातं प्रेक्षकांनो. आणि पार्थ म्हणतो, हो बाबा, आई आहेत ना? आणि बाबांनी सांगितलेलं असतो की फोन लाऊडस्पीकरवर ठेव, तर पार्थ फोन लाऊडस्पीकरवर ठेवतो. प्रेक्षकांनो तिकडनं बाबा म्हणतात की मानिनी, मला वाटतं तुमचा निरोप समारंभ दिवसभर राहील, तर मी गाडी घेऊन पुढे निघालोय. तुझ्या लाडक्या चिरंजीवांना बसने यायला सांग. आई काय ना त्याच्याकडे, पण महिना भरल्याशिवाय पगार होणार नाही याची आठवण करून दे त्याला. प्रेक्षकांनो बाबा म्हणतात की निघाला नसेल ना अजूनही तो, छान चाललंय. प्रेक्षकांनो इकडे बाबांचं बोलणं खूप जास्त मानिनीताईंना हर्ट करतं आणि जीवाला सुद्धा. आणि जीवा काहीच न बोलता तिथून निघून जातो. इकडे मानिनीताई सुद्धा खूप रडतात आणि वरती नंदिनीने हे सगळं ऐकलेलं असतं, त्यामुळे तिलाही काही सहन होत नाही आणि ती सुद्धा रडते. प्रेक्षकांनो पार्थही निघतो तेव्हाच त्याला नंदिनी दिसते आणि त्याला समजतं की नंदिनी सगळं ऐकलेलं असतं आणि तो तिच्याकडे बघत असतो. इकडे नंदिना थोडंसं वाईट वाटत असतं आणि पार्थ तिला बघून मात्र रूम मध्ये निघून जातो. प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की एकीकडे जीवा दुखावले गेलेत आणि दुसरीकडे पार्थ सुद्धा नाराज झाले. प्रेक्षकांनो नंदिनी म्हणती, आता काहीही झालं तरी या घराची घडी आता मला नीट बसवावी लागेल. प्रेक्षकांनो बघा आता इकडे रम्या इतकी छान तयार झालेली असते. आता तिची आई तिलाच विचारते की रम्या, इतकी छान तयार होऊन कुठे निघाली आहेस तू? रम्या म्हणते, अगं आई, पार्थ वर्क फ्रॉम होम घरी असायचा, त्यामुळे मी वर्क फ्रॉम होम करायची. आता आजपासून जीवा ऑफिसला जाणार आहे, मग त्याची मजा बघायला जायला नको? वसू आत्या म्हणतात की मी विसरलेच होते ग, आजपासून ऑफिसमध्ये तुला फुल टू एंटरटेनमेंट आहे. वसू आत्या म्हणतात की नंदिनीचं आनंद निवास याने जिंकलं तर खरं, पण स्वतःच हरवून बसलाय. वसू आत्या म्हणतात की आता नंदिनीला हे गिल्ट आयुष्यभर खात राहील की तिच्यामुळे जीवाला ऑफिसला जायला लागतंय. प्रेक्षकांनो ही रम्या म्हणते की एका मुलीला तिचं गिल्ट वाळवीसारखं हळूहळू खाईलच. मला आता दुसऱ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं सुख आनंद असा ओरबडून घ्यायचाय. वसू आत्या म्हणतात की रम्या, ते सुद्धा होईलच, तू उगाच टेन्शन घेऊ नको. रम्या म्हणते की आई, कसं टेन्शन घेऊ नको? प्रेक्षकांनो रम्या म्हणते की आई, कसं टेन्शन घेऊ नको? तो पेनड्राईव्ह अजून दुरुस्त झालेला नाहीयेत, त्यांनी काही डेटाच दिला नाहीयेत. प्रेक्षकांनो इकडे रम्याना फार चिडचिड करत असते आणि वसू आत्या म्हणतात की रम्या जरा शांत हो, पेन ड्राईव्हचा डेटा रिकव्हर होईल, काळजी करू नकोस. आता आपल्याला नंदिनी आणि जीवाला वेगळं करायचंय, त्याचं प्लॅनिंग करायचंय. वसू आत्या म्हणतात की काव्याचं मला टेन्शन नाहीये, कारण ती स्वतःच एक बॉम्ब आहे, ती स्वतःला उद्ध्वस्त करून घेईल. इकडे नंदिनी रम्या काही बोलणार तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की एकदा का ती निघून गेली ना, आत उद्ध्वस्त होईल, एकटा पडेल, खचेल. वसू आत्या म्हणतात की रम्या, लग्नाच्या वेळा जी चूक केली ना ती आता करू नकोस. प्रेक्षकांना वसू आत्या म्हणतात की रम्या, लग्नाच्या मांडवामध्ये पार्थ एकटा होतास आणि तो तिथून निघून गेलीस. प्रेक्षकांना वसू आत्या आता रम्याच्या मनात लाडू म्हणजे गोड गोड हे करत असते आणि म्हणते की आता जेव्हा पार्थ एकटा असेल ना तेव्हा तू तिथून हालू नकोस, वेळेस तू इथेच थांबायचंयस, कळलं ना? रम्या प्रेक्षकांनो इतक्या आनंदात असते आणि म्हणते की हो हो, कुठेच जाणार नाही, इथेच थांबेल. रम्या म्हणते की पण आता ऑफिसला तरी जाऊ देत. वसू आत्या म्हणतात की हो हो हो, जा जा जा.
रम्या म्हणते की आज बोलण्यातून त्या जीवाला असे चिमटे काढेल ना की त्याला दुखलंच पाहिजे, आणि त्याला दुखलं की त्याच्या वेदना नंदिनीला होतीलच. रम्या प्रेक्षकांनो आईला म्हणते की चल येते, आणि वसू आत्या म्हणतात की ऑल द बेस्ट. रम्या हसून म्हणते की असू देत. रम्या तिथून निघून जाते. प्रेक्षकांनो इकडे वसू आत्या मनातल्या मनात हसतही असतात. प्रेक्षकांनो इकडे नंदिनी कबडमध्ये काहीतरी करत असते. तेवढ्यात तिथे प्रेक्षकांनो काव्या येते आणि म्हणते की ताई मी चहा ठेवत होते, तर तुम्ही घेणार का चहा? जन्मेजय कुठे गेलेत? नंदिनी म्हणते की ते कामावर गेलेत. प्रेक्षकांनो इकडे नंदिनी म्हणते की थोडक्यात चुकामुक झाली तुमची. इकडे काव्या म्हणते की आमची नेहमीच चुकामुक होत असते. नंदिनी म्हणते की म्हणजे? नंदिनी म्हणते की याआधी पण सुद्धा तुमची चुकामुक झाली आहेत का? प्रेक्षकांनो इथे आता काव्या थोडीशी गडबडते आणि म्हणते की नाही अगं ते मी बघ ना, मी जेव्हा जेव्हा तुमच्या रूम मध्ये येते तेव्हा मला तूच एकटी दिसते, ते भेटत नाहीत ना म्हणून असं म्हणते. खावत बोलून गेले. प्रेक्षकांना इकडे नंदिनी सुद्धा बॅग रेडी करत असते आणि काव्या म्हणते हे काय, तुझी सुद्धा काय गडबड चालू आहे? हे बाहेर निघालीस का? आनंद निवासला चालली आहेस? आणि नंदिनी म्हणते प्रेक्षकांनो आनंद निवासला तर मी जाणारच आहेत, पण एका महत्वाच्या कामाला चालली आहेस. काव्या म्हणते महत्वाचं काम? कसलं महत्वाचं काम? प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की मी ज्वेलरकडे जाते. काव्या प्रेक्षकांनो ह्या दोघींचं सीन त्यांनी येथेच स्किप केलेला आहे आणि आता जीवा ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो आणि पोचताच तो सगळी केबिन त्याची निहाळत असतो आणि प्रेक्षकांनो त्याला आठवतं की आपण नंदिनीला काय म्हटलो की मला कळतच नाही नंदिनी, मी ऑफिसला जाऊन बघितलं पण माझं मन रमतच नाही ग तिथे. प्रेक्षकांनो हा जीवा नंदिनीला म्हणत असतो की लो कॉस्टिंग हाऊसेस म्हणजे कमी खर्चातले घर, मला त्या लोकांना परवडतील अशी घरं बांधायची. प्रेक्षकांनो हा जीवा इतक्या आनंदात असतो ना, तो म्हणतो नंदिनीला तू बघ हे काम असं करून दाखवेल ना मी, तू बघच, बघशीलच तू. फीस लागणार आहेत, फंडिंग लागणार आहे. प्रेक्षकांनो जीवाला जेव्हा फंडिंग मिळतं तेव्हा तो किती आनंदाने घरी येतो आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी मला फंडिंग मिळालं. नंदिनी म्हणती काय सांगताय काय? प्रेक्षकांनो जीवा इतका आनंदात असतो की तो नंदिनीला मिठीच मारतो आणि म्हणतो की मला खूप मोठं फंडिंग मिळालेलं आहे आणि दोघंही प्रेक्षकांना खूप आनंदात असतात. जीवा म्हणतो की फायनली मी माझ्या पायावर उभा राहिलोच नंदिनी. प्रेक्षकांनो इकडे जीवाला ते आठवत असतं आणि तो ते आनंदच घेत असतो आणि प्रेक्षकांनो तो ती बॅग काढतो आणि तेवढ्या तिथे एक पिऊन येतो आणि म्हणतो की सर येऊ का? हा जीवा म्हणतो की या ना या. प्रेक्षकांना तो पिऊन म्हणतो गुड मॉर्निंग सर. जीवा पण म्हणतो गुड मॉर्निंग. तो पिऊन म्हणतो की सर तुमच्यासाठी कडक चहा आणू? जीवा म्हणतो की तुमच्या लक्षात आहेत. तो पिऊन म्हणतो की म्हणजे काय सर, इतक्या दिवसांनी तुम्हाला ऑफिसला बघितलं, खूप बरं वाटलं. जीवा म्हणतो की आता रोज बघाल. तो पिऊन म्हणतो की आता तुम्ही ऑफिसला आलात ना की आता आमचा दिवस हसून खेळून कसा निघून जाईल कळणारच नाही. प्रेक्षकांना तो पिऊन म्हणतो की सर विक्रम साहेबांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे. जीवा म्हणतो की काय? तो पिऊन म्हणतो की नोट दिली आहेत, मी काय वाचली नाही. जीवा म्हणतो की द्या. ते पिऊन म्हणतात की आणतो सर. प्रेक्षकांना इथे तो बहिणींचा सीन स्किप केलेला होतो तो परत दाखवला. इकडे काव्या म्हणते की ताई तू काही परत अशी चूक करणार नाहीत ना, म्हणजे तू ज्वेलरकडे चालली दागिने विकणार आणि जन्मेजयंची मदत करणार, प्लीज करू नकोस तसं प्लीज. दिनी म्हणती अगं असं नाहीयेस, तू वेडी आहेस का, मी कशाला दागिने विकेल. प्रेक्षकांना काव्या म्हणते मग. नंदिनी म्हणते की आजींच्या दागिन्यांचा पत्ता शोधायला जातीये. काव्या म्हणते की ताई. नंदिनी म्हणती खरं सांगू का काव्या, कालपासून माझ्या डोक्यात हाच विचार आहे की जीवांनी आजींचा विकलेला हार परत कसा मिळवायचा. जीवांनी आजींचा हार विकला आणि घरातले सगळेच जण त्यांच्यावर नाराज झाले. नंदिनी म्हणते की तो विकताना त्यांना किती त्रास झाला असेल हे फक्त मलाच माहित आहे, कारण तो हार फक्त त्यांनी माझा आनंद निवास मिळवण्यासाठीच विकला होता. नंदिनी म्हणते की बाबा म्हणालेत की जीवाने आजींच्या हाराचा सौदा केला, पण खरंच तसं नाही येत ग.
जीवासारखा माणूस एखाद्या नात्याचा, प्रेमाचा, आजीच्या हाराचा सौदा नाही करू शकत ग. प्रेक्षकांनो इकडे काव्या काही जास्त बोलू शकत नाही आणि म्हणून ती म्हणते की बरोबर आहे तुझं. काव्या म्हणते की इनफॅक्ट मलाही तसंच वाटतंय. जन्मेजय यांनी सगळं तुझा आनंद मिळवण्यासाठीच केलंय. इकडे नंदिनीने ठरवलं असतं काहीही झालं तरी मला त्यांचा आनंद त्यांना परत परत मिळवून द्यायचा आहे. काव्या म्हणते की ताई ऐक ना, या मागचा हेतू तुझा खरंच खूप प्रामाणिक आहे, कळतंय मला. पण जरा विचार कर ताई, फक्त हार घरी परत आल्याने सगळं नीट होणार आहे. काल विक्रम काका सुद्धा खूप चिडले होते, पार्थ सुद्धा खूप चिडले होते. त्यांच्या मागचं सगळं मूळ कारण म्हणजे जन्मेजय यांनी त्यांच्यापासून सगळं लपवून केलं हे होतं. तो सगळा हार आपण घरात आणण्याने जाणार आहेत का? दिनी म्हणते की नाही, राग जाणार नाहीच माहितीये मला, पण जीवांच्या मनावरचं दडपण थोडं तरी कमी होईल ग. आता सुद्धा ते किती दडपणाखाली, किती गिल्ट मध्ये कामाला गेले ते मी पाहिलं. काहीही करून आजींचा तो हार मला परत आणायचा आहे. तो हार विकल्यामुळे घराला जी जखम झाली आहेत ना, त्यावर थोडीशी तरी फुंकर घातल्यासारखं होईल. काव्या म्हणती हे बरोबर आहे तुझं. या फुंकर घालण्याने थोडासा का होईना सगळ्यांना दिलासा होईल. आणि प्रेक्षकांनो इकडे आता रम्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि ती काहीतरी बघत असते. तेवढ्यात ते पिऊन काका तिला म्हणतात की गुड मॉर्निंग मॅडम. आणि रम्या म्हणते की गुड मॉर्निंग. रम्या त्याला म्हणते की माझी कॉफी आणाल? ते म्हणतात की हो आणतो या. प्रेक्षकांना आता ऑफिसमध्ये गॉसिप चालू झालेलं असतं आणि एक मुलगी आशिषला म्हणते की आजची न्यूज कळली का? आशिष म्हणतो की गुड न्यूज आहेत की बॅड न्यूज आहे? ती मुलगी म्हणते की आमच्यासाठी तरी गुड न्यूज आहेत, तुमच्यासाठी बॅड आहेत. आणि रम्या हे सगळं ऐकत असते आणि तो म्हणतो की म्हणजे? मुलगी म्हणती अरे जीवा सर परत आलेत ऑफिसमध्ये. मुलगी म्हणती की आता तुझे शायनिंग मारायचे दिवस संपलेत. आता जोक्स असतील फक्त जीवा सरांचे, पंच लाईन असेल फक्त जीवा सरांचे आणि कविता त्या सुद्धा जीवा सरांच्याच असणार. आता सेंटर ऑफ अट्रॅक्शन तू नसणार आहे, जीवा सर असणार आहेत. आणि तो मुलगा म्हणतो की अरे यार आता माझा भाव उतरणार. तेवढ्यात प्रेक्षकांना रम्या म्हणते की डोंट वरी, काहीही होणार नाहीये. पुढचे काही दिवस तरी तुझे जोक्स, तुझ्याच पंच लाईन, तुझ्याच कविता फॉर्म मध्ये असतील. रम्या म्हणते की तुमचे जीवा सर आता पूर्वीचे जीवा सर राहिलेलेच नाहीये. बिचाऱ्याबरोबर एक ट्रॅजेडी झालीये. तो आशिष म्हणतो ट्रॅजेडी म्हणजे नेमकं काय झालंय? रम्या म्हणते की सांगते ना. रम्या म्हणते की तुमच्या जीवा सराने त्यांच्या बायकोसाठी काय केलंय माहितीये? मुलगी म्हणते की नाही. प्रेक्षकांनो आता बघा ही रम्या काय करते. ही रम्या जीवाने काय काय पराक्रम केले हे सगळे त्या दोघांना सांगत असते. बघा किती निर्लज्ज आहेत ती. बघा असं घरातलं बाहेर सांगत असते. असो तो त्यांचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो त्यांचं सीन तिथे स्किप केलं आहे. नंतर इकडे परत ह्या बहिणींचा सीन दाखवलेला आहे आणि नंदिनी म्हणते ठीक आहे. आणि इकडे काव्या म्हणते की पण ठीक आहे ताई, तू एकटीच जाणार आहेस? काव्या म्हणती माझा पण अभ्यास आहे का आता? परीक्षा तोंडावर आल्या आहेत ग, नाहीतर मीच आले असते ग तुझ्या सोबत आता. तिने म्हणते की काव्या अगं ठीक आहे, ओके, मी स्वतःच तुला इथून हलू देणार नाहीत तर. नंदिनी म्हणते की आणि आता तुझा सगळा फोकस तुझ्या अभ्यासावरच असायला हवा. नंदिनी म्हणते की जीवाला या सगळ्यातना बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको खमकी आहेत. आणि प्रेक्षकांना इथे काव्यालाही थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि ती नंदिनी ताईच्या गळ्यात पडते आणि तिला म्हणते की ऑल द बेस्ट. आणि काव्या म्हणते आणि हो काही लागलं तर लगेच फोन कर मला. प्रेक्षकांना असं बोलून काव्या तिथून निघून जाते. नंदिनी मनोमन म्हणते की देवा, जीवा त्यांचं मन मारून ऑफिसला गेलेत, प्लीज त्यांचं मन कामात लागू दे. त्यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकता, हे प्रत्येकाला पटतंय. प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर त्यानंतर जीवाचं सीन दाखवलेलं आहे. जीवा आता त्याच्या बॅग मधनं लॅपटॉप काढून बाहेर ठेवतो. त्या बॅग मधनं फोटो, काहीतरी एक शीट असते ते काढून ठेवतो. प्रेक्षकांनो बघा आता इकडे रम्या आलेली असते आणि ती मध्ये येऊन नॉक करत असते बघा. आणि जीवा म्हणतो की या काका. ती रम्या म्हणते की नक्की? जीवा तिला बघून थोडा शॉक होतो आणि म्हणतो की तू? रम्या म्हणते की तू ऑफिस पुन्हा जॉईन केलं ना, म्हणून म्हटलं की तुला बेस्ट विशेस द्याव्या. प्रेक्षकांनो ती हँडशेक करते आणि त्याला म्हणते की कॉंग्रॅट्स. जीवा म्हणतो की तू सुद्धा ऑफिस पुन्हा जॉईन केलंय, तुला ऑल द बेस्ट. प्रेक्षकांनो हे आवडलं
बाबा आपल्याला की जीवाने त्याची काहीच ठेवली नाही ते. प्रेक्षकांनो ही रम्या तिकडे फोटो बघते आणि म्हणते की अरे वा केबिन सेटअप सुरू आहे वाटतं. आणि ही रम्या म्हणते की म्हणजे मी वेळेवर आले म्हणायचे. रम्या म्हणते की काय ना मामाने तुझ्यासाठी निरोप दिला होता. प्रेक्षकांनो जीवा म्हणतो की पिऊन काकांना दिलाय. प्रेक्षकांनो आता ही रम्या म्हणते की पिऊन कडून हा निरोप ऐकून आणखीनच वाईट वाटलं असतं. रम्या म्हणते की मी कशी तुझी बहीण आहेत, फॅमिली मेंबर आहेत म्हणून मीच घेऊन आले आहेत. प्रेक्षकांनो रम्या म्हणते खरं तर मला सुद्धा हा निरोप देताना वाईटच वाटतंय. म्हणजे बघ ना किती वाईट वेळ आलीये तुझ्यावर जीवा. मामाने सुद्धा त्याचा निरोप तुला स्वतःहून येऊन सांगायला हवा होता. रम्या प्रेक्षकांनो त्याला भडकवते आणि चिडवते सुद्धा आणि म्हणते की या पत्रात लिहून पाठवलाय. म्हणजे बघ ना मामाला तुझ्यासोबत बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. रिअली फेल्ड फॉर यू जन्मेजय. प्रेक्षकांनो जीवा म्हणतो की दे इकडे आणि रम्या म्हणते कशाला, मी वाचून दाखवते ना तुला. आणि ती ते उघडते चिट. जीवा म्हणतो की लेटर दे प्लीज आणि तिच्या हातातनं ते हुसकावून घेतो. प्रेक्षकांनो रम्या म्हणते की जीवा आता ही केबिन तुझी नाही. प्रेक्षकांनो ही रम्याने बहुतेक ती चीट वाचलेली असते आणि मग ती प्रेक्षकांनो इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता प्रोमो मध्ये आपण बघूयात की जीवा त्या आशिषवर खूप भडकतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की काय बोललास बद्दल, नंदिनी बद्दल एक शब्द जरी बोललास ना तर इथेच लोळवेल तुला. आणि तेवढ्या तिकडनं बाबा येतात आणि म्हणतात की काय काय चाललं काय इथे. प्रेक्षकांनो ते बाबा त्यालाच ओरडतात आणि म्हणतात की काम करायचं नाही असंच ठरवलंयस का तू. प्रेक्षकांनो इकडे ही जी काव्या अभ्यास करत असते आणि प्रेक्षकांनो पार्थ तिला सॉरी म्हणतो आणि काव्या म्हणते की तुम्ही का सॉरी म्हणताय. म्हणतो की तुम्ही माझी मैत्रीण आहात त्यामुळे तुमची चूक सुद्धा माझीच झालीत ना. प्रेक्षकांना इकडे काव्याला हसायला येतं आणि इकडे नंदिनीने जीवाला फोन केलेला असतो. जीवा म्हणतो की माझं केबिन, माझं काम मस्त चाललंय. तिने म्हणते की तुम्ही खरंच खुश आहात ना असं विचारल्यानंतर इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो. तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.